अजित पवारांच्या विश्वासू आमदाराचा अपघात निकालाच्या आदल्या दिवशीच धक्कादायक घडलं। घटनेचा सीसीटीव्ही समोर नेमकं घडलं काय सगळं जाणून घेऊ। नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निकालाच्या आदल्या दिवशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। अजित पवारांचे विश्वासू नेते अशी ओळख असलेले विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांच्या दुचाकीचा अपघात झालाय। या अपघातात संजय खोडके काही अंतर लांब फेकले गेले। अमरावती शहरातील शकुंतला कॉलनी परिसरात संजय खोडके यांचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे। पक्षाची बैठक आटोपून दुसऱ्या बैठकीला जात असताना समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात संजय खोडके यांच्या पायाला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे। या घटनेचा सीसीटीव्ही सुद्धा समोर आलाय। सीसीटीव्ही मध्ये नेमकं काय दिसतंय तेही पहा। अपघातानंतर संजय खोडके यांना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात असताना रुग्णालयाबाहेर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि समर्थकांची मोठी गर्दी सुद्धा जमली होती। दरम्यान अपघातानंतर स्वतः आमदार संजय खोडके यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कार्यकर्त्यांना संदेश देताना काळजी करू नका, मी व्यवस्थित आहे, कार्यकर्ता मेळाव्याला हजर रहा, रुग्णालयात गर्दी करू नका असं आवाहन त्यांनी केलंय। सर्व आप्तेसख्यांना मी सांगतो की आज माझा थोडासा मायनर एक ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये मला थोडंसं कमरेला मार लागलेला आहे आणि ही बातमी फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे, टी व्हीवर आली आहे। माझी सर्व आप्तेसख्यांना विनंती आहे की माझी तब्येत चांगली आहे आणि कोणीही त्याची चिंता करण्याची गरज नाही आहे। आपण मला भेटण्याचा फार काही कोणी प्रयत्न करू नका। मला रिकवर व्हायला थोडासा एक आठवडा जाणार आहे, पण आपण सर्वजण आपापल्या कामात राहावं। आपल्याला माहीत आहे की आपण अमरावती महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे। उद्या आपण आपला मेळावा घेतलेला आहे। माझी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण मेळाव्याची तयारी करावी। उद्या मी मेळाव्याची तिथं येणार आहे, त्याच्यामुळे चिंता नसावी। सर्वांनी आपापल्या कामाला लागावं एवढी विनंती करतो। धन्यवाद। सध्या संजय खोडकेंवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे।